मी रात्री माझ्या 12 वर्षाच्या मुलाबरोबर झोपत होते. एके दिवशी मध्यरात्री मला अचानक कसला तरी आवाज आला. म्हणून मी उठून पाहिले तर माझ्या मुलाच्या पांघरुणाच्या आतमधून तो विचित्र आवाज येत होता. तो झोपेतून उठेल म्हणून मी हळूच पांघरुणाच्या आत डोकावून पाहिले, पण ते दृश्य पाहून माझे तर डोळेच गरगरले. काहीतरी हातात धरून तो जोरजोराने. मी एका दवाखान्यामध्ये नर्स म्हणून काम करत होते. माझा मुलगा अक्षय जेव्हा 2 वर्षाचा होता तेव्हाच माझा नवरा त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीबरोबर लग्न करून मला सोडून पळून गेला होता. मी कित्येक वेळा माझ्या नवऱ्याला फोन लावून त्याची विनवणी केली. त्याला पाहिजे ते सुख देईल असं मी त्याला प्रत्येक वेळेस सांगितलं, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. कारण त्याने ज्या मुलीबरोबर लग्न केलं होतं ती माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान, सडपातळ, गोरीपान आणि तरुण होती. माझा नवरा तर त्या मुलीसाठी पूर्ण वेडा झाला होता. काही दिवसांनी माझ्या नवऱ्याने त्याचा मोबाईल नंबर बदलून टाकला. तरी देखील मी त्या बंद पडलेल्या त्याच्या जुन्या मोबाईल नंबरवर वर्षभर फोन लावून पाहत होते, पण तो नंबर परत कधीच लागला नाही. नाईलाजाने मी माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दिला आणि माझं लक्ष माझ्या मुलाकडे देऊ लागले. माझा मुलगा अक्षय आता माझं सर्वस्व होता. तोच माझं जग होता. त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी नव्हतं. छोट्याशा घरामध्ये आम्ही दोघेच राहत होतो. जेव्हा अक्षय खूप लहान होता तेव्हा मी त्याला सांभाळण्यासाठी एक दाई ठेवली होती. ती दाई अक्षयला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत होती, म्हणून माझं अर्ध टेन्शन तर कमी झालं होतं. मग मी माझ्या नोकरीला जाऊ शकत होते. मी ज्या दवाखान्यात काम करत होते तेथे मला भरपूर पगार मिळत होता, कारण मी खूप दिवसापासून हे नर्सचं काम करत होते आणि मला चांगलाच अनुभव होता. त्यामुळे तेथील डॉक्टर मी नोकरी सोडून जाऊ नये म्हणून माझा पगार वाढवत असायचे. जवळजवळ 10 वर्षे अशीच निघून गेली. आता माझा मुलगा चांगला 12 वर्षाचा झाला होता, त्यामुळे आता दाई ठेवण्याची गरज नव्हती. म्हणून मी पगारीचा हिशोब करून दाईला जाण्यास सांगितले. मी नोकरी करत असल्यामुळे जवळजवळ दिवसातले 12 तास तर माझे कामातच जात होते. त्यातच शहरामध्ये खूप ट्रॅफिक जाम असायचा, म्हणून तर 2-2 तास घरी येण्यास उशीर होत होता. त्यामुळे मला अक्षयकडे व्यवस्थित लक्ष देणं जमत नव्हतं. मला कळत होतं की त्याला देखील आईची गरज आहे, पण मी त्याला वेळ देऊ शकत नव्हते. सकाळी माझ्याबरोबर मी अक्षयला स्कूटीवर शाळेत सोडून यायचे. त्यानंतर अक्षय शाळा सुटल्यानंतर घरी यायचा. तो मी येईपर्यंत एकटाच घरी असायचा. मी त्याला 1-2 कॉल करायचे. माझ्या मुलाला माझा वेळ हवा होता असं मला वाटू लागलं, म्हणून मी सुट्टीचा दिवस माझ्या मुलाबरोबर घालण्याचं ठरवलं. रविवारच्या दिवशी मी सकाळीच लवकर काम आटोपून अक्षयला म्हणाले की अक्षय, आज आपण छान कुठेतरी फिरायला जाऊ. मी असं बोलताच त्याचा चेहरा पडला. थोड्या वेळ अक्षय माझ्याजवळ आला आणि म्हणाला की आई, मला कुठे बाहेर जायचं नाही, मला घरीच थांबायचं आहे. वाटलं तर तू एकटी बाहेर जा. याचं असं बोलणं ऐकून तर मला खूपच वेगळं वाटलं. अक्षयचा मला खूप राग आला. मग मी माझ्या मैत्रिणीबरोबर फिरायला गेले. अक्षय घरीच थांबला. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी हे असंच होत होतं. मला तर वाटत होतं की माझ्या मुलाला माझ्याबरोबर राहायला आवडत नाही की काय. असेच काही दिवस निघून गेले. दिवसेंदिवस अक्षयची तब्येत खालावत चालली होती. तो शरीराने खूपच हाडकुळा होऊ लागला होता. त्याच्या चेहऱ्याचे, गालाचे हाड वरूनच दिसू लागले होते. आता तर मला अक्षयची खूपच चिंता होऊ लागली. तशातच तो जास्तच चिडचिड करू लागला होता. अधूनमधून फोन करण्यासाठी मी त्याला मोबाईल घेऊन दिलेला होता. तो सारखाच मोबाईल घेऊन आपल्या रूममध्ये बसायचा. कधी कधी तर तो रूमचा दरवाजा आतमधून घट्ट लावून घ्यायचा. मी त्याची खूप वेळा विनवणी करायचे, तरी तो उघडत नसायचा. त्याची अवस्था आता मला बघवत नव्हती. मला वेळोवेळी त्याची चिंता लागून असायची. माझ्या नवऱ्याने सोडल्यापासून मी कधीच एका क्षणाचं देखील सुख अनुभवलं नव्हतं. मी माझं आयुष्य माझ्या मुलासाठी वेचलं होतं. माझ्याबरोबर दवाखान्यात काम करणारा रोहित खूप वर्षापासून माझ्यावर प्रेम करत होता. एके दिवशी त्यांनी मला प्रपोज देखील केलं होतं. त्याचं ते गुलाबाचं फूल मला अजून आठवत आहे. मी सहज ते फेकून दिलं होतं,
पण तरी देखील रोहित माझ्यावर नाराज झाला नाही. तो तरी देखील माझ्याशी नम्रपणे बोलत होता आणि अजून देखील कधी मधी तो माझी खूप मदत करतो. माझ्या तर सारखं मनात टेन्शन होतं. मी लवकरच सकाळी उठले आणि आंघोळ केली. अक्षयला तयार करून त्याला शाळेचा डबा दिला. तशीच मी माझं सर्व काम आटोपून दवाखान्यात गेले. आज मी ठरवलं होतं की रोहितला माझ्या मनातलं सर्व काही सांगून टाकायचं. आज मी रोहितची इच्छा पूर्ण करणार होते. मला देखील क्षणभराच्या प्रेमाची आवड होती. खूप दिवसापासून एखाद्या वाळवंटातल्या काटेरी झुडपासारखं माझं झालं होतं. प्रेमाच्या पाण्याचा एकही थेंब मिळत नव्हता, अशी काही माझी अवस्था झाली होती. दुपारच्या सुट्टीत मी रोहितला माझ्याकडे बोलावून घेतलं आणि काहीच विचार न करता मी त्याला आय लव्ह यू म्हणाले. माझ्या तोंडातून असं ऐकून तर रोहित पागल झाला होता. त्याला समजत नव्हतं की काय करावं. तेव्हा काहीच विचार न करता मी त्याच्या ओठावर माझे ओठ टेकवले. रोहितचं तर सर्वांग घामाने भिजून गेलं होतं. आमच्या जवळपास आम्हाला पाहणारं कोणीच नव्हतं. जवळजवळ अर्धा तास आम्ही दोघं त्या ठिकाणी एकटेच होतो. रोहित आणि मी एकमेकांवर भरमसाठ प्रेम करू लागलो. थोड्या वेळाने भानावर येऊन मी रोहितला धक्का दिला आणि परत दवाखान्याकडे गेले. मला खूप दिवसांनी असा आनंद मिळाला होता म्हणून माझा चेहरा तर उजळ झाला होता. माझ्याबरोबरच्या सहकारी नर्स माझ्याकडे पाहतच होत्या. त्या देखील मला आता चिडू लागल्या होत्या, कारण दवाखान्यामध्ये डॉक्टर सोडून सर्वांना माहीत होतं की रोहित माझ्यावर जीवापाड प्रेम करत आहे. मी फक्त अक्षयमुळे रोहित बरोबर लग्न केलं नव्हतं, नाहीतर पूर्वीपासून मला रोहित खूप आवडत होता. रात्रीच्या वेळी मी माझ्या बॉसच्या ऑफिसमध्ये गेले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे माझ्या मुलाबद्दल. डॉक्टर संकेत म्हणाले की विद्या, तू खूप दिवसापासून आमच्या इथे नोकरी करत आहेस. तुझी काही प्रॉब्लेम असेल तर मला बिनधास्तपणे सांग. मग मी माझ्या मुलाबद्दल सर्व काही डॉक्टरांना सांगून टाकलं. तो माझ्याबरोबर कसा वागतो, अक्षय नेहमी मोबाईल बरोबर खेळत असतो आणि तो नेहमी एकटंच राहण्याचं पसंत करतो. माझं सर्व काही संभाषण ऐकून डॉक्टर संकेत यांनी डोक्यावर हात लावला आणि थोडा वेळ ते विचार करू लागले. मग डॉक्टरांनी मेडिकलमधून फोन करून काही गोळ्या मागून घेतल्या आणि मला सांगितले की तुमच्या मुलाला न सांगता सकाळ संध्याकाळ या 2-2 गोळ्या कशात तरी मिसळून खाऊ घाला आणि तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या मुलाजवळ थांबत जा. तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा. तो रात्री कशाला घाबरतो का, त्याला चांगली झोप लागते का नाही, तुम्ही याकडे लक्ष द्या. मग मी डॉक्टरांना होकार दिला आणि तिथून निघून थेट घराकडे गेले. घरी येण्यासाठी मला आज उशीर झाला होता. अक्षय काही तासापूर्वीच घरी येऊन थांबला होता आणि त्याच्या रूममध्ये तो मोबाईलमध्ये काहीतरी खेळत होता. मी त्याच्या जवळ जाताच त्याने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि मला रागाने म्हणाला, बोल, काय आहे आई, तू सारखेच मला परेशान करत जाऊ नकोस. त्याचं असं बोलणं ऐकून मी काहीच म्हणाले नाही. मी उलट त्याच्या चेहऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले. माझं असं वागणं अक्षयला जरा विचित्र वाटलं आणि तो गोंधळून गेला. मग मी किचनमध्ये जाऊन गरम दुधात डॉक्टरांनी दिलेल्या 2 गोळ्या टाकल्या आणि साखर टाकून ते दूध अक्षयला पिण्यासाठी त्याच्या रूममध्ये घेऊन आले. माझ्याकडचे दूध घेऊन अक्षय दूध पिला. रात्रीचे जेवण झाल्यानंतर अक्षयला खूप झोप आल्यासारखं झालं होतं. बहुतेक त्या गोळ्यांचा परिणाम असावा आणि अक्षय थोडा शांत देखील झाला होता. दाई ठेवल्यापासून मी अक्षय बरोबर रात्री कधी झोपत नव्हते. कामवाली बाईच रात्री देखील त्याच्याकडे लक्ष देत होती. पण आज मी अक्षयला माझ्याजवळ घेतले. 12 वर्षाचा अक्षय जरी जगासाठी मोठा असला तरी माझ्यासाठी लहानच होता. त्या रात्री मी माझ्या आजीने गायलेली गाणी त्याला गाऊन दाखवली. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तसेच त्याला काही वेळाने झोप आली. अक्षय गाढ झोपला होता. मी हळूच दोन्ही हातांनी त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि मीही झोपायच्या तयारीत होते, कारण त्या दिवशी मी खूप थकून गेले होते. व्हॉट्सॲपवर रोहितचे खूप मेसेज आले होते, पण मी आता त्याच्याकडे देखील दुर्लक्ष केले. माझ्यासाठी माझा मुलगा आधी होता, त्यानंतर कुठेतरी रोहितला हृदयात जागा होती. तास 1.5 तासाने मी हळूच झोपेतून उठून अक्षयकडे पाहिले, तेव्हा तो पांघरून घेऊन गाढ झोपलेला होता. मग मीही परत झोपले. नंतर रात्री 2-2:30च्या नंतर मी उठून परत अक्षयकडे पाहिले.
अक्षय तर अजून देखील पांघरून घेऊन झोपलेला होता. मग मी परत झोपण्याचा विचार केला, पण तेवढ्यात मला कसला तरी विचित्र आवाज आला. मी उठून बसले आणि आवाजाकडे लक्ष देऊ लागले. तो आवाज तर माझ्या मुलाच्या पांघरुणामधून येत होता. म्हणून मी हळूच एका कोपऱ्यातून त्याचे पांघरुण उघडून एका डोळ्याने पाहिले. तेव्हा अक्षय पांघरुणाच्या आतमध्ये मोबाईल पाहत होता. तेव्हा माझं लक्ष मोबाईलमध्ये गेलं. तेव्हा तर मला खूप मोठा झटका बसला. मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. माझा मुलगा तर मोबाईलमध्ये असलं काही पाहत होता की मी ह्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. मला कधीच वाटलं नव्हतं की माझा मुलगा एवढा गलिच्छ असेल. तो तर मोबाईलमध्ये नवरा बायको रात्री जे काही करतात तसलं काहीतरी पाहत होता आणि एका हाताने त्याने काहीतरी धरलं होतं आणि तो हात तो जोरजोराने हलवत होता. हे सर्व पाहून मला तर चक्कर आल्यासारखं झालं होतं. मी तर त्याचं पांघरून ओढून काढू देखील शकत नव्हते आणि त्याला काही म्हणू शकत नव्हते. बहुतेक त्याला या गोष्टी समजू लागल्या होत्या. मोबाईलमुळे तो अशा गोष्टीच्या आहारी गेला होता. त्यामुळेच त्याची तब्येत एवढी खालावली होती. मी कधीच विचार केला नव्हता की लहान मुलाकडे मोबाईल दिल्यामुळे मुलं अशा वाईट वळणाला लागतील. तो मोबाईल मधल्या तसल्या व्हिडिओमध्ये आनंद शोधू लागला होता आणि त्याला चांगलीच त्याची ओढ लागली होती. म्हणून त्याला दुसरं काहीच आवडत नव्हतं. त्याला तीच गोष्ट आवडायची. त्या रात्रभर मला कसलीच झोप आली नाही. सकाळी तर मला त्याला नजरेला नजर सुद्धा देऊ वाटत नव्हते. खरं सांगू का, मलाच माझी आता लाज वाटत होती. मी लहानपणापासून त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला चांगले संस्कार दिले नाहीत. हा त्याचाच परिणाम झाला होता. मग मी सकाळी लवकरच काम आटोपून दवाखान्यात ड्युटीसाठी गेले. तेव्हा डॉक्टर येताच सकाळीच मी त्यांना अक्षयबद्दल सर्व काही सांगितलं. डॉक्टरांना हे सांगताना देखील मला लाज वाटत होती. मग डॉक्टर म्हणाले की तारुण्याच्या वाटेवर असे होणे साहजिक आहे, पण त्याकडे आपण मोठ्या माणसांनी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मुलं अशा वाईट वळणाला जाऊन स्वतःचं नुकसान करून घेतात. या वयामध्ये अक्षयने ग्राउंडवर खेळायला पाहिजे. लहानपणीचे जीवन त्याने जगून घ्यायला पाहिजे. डॉक्टर संकेत म्हणाले, विद्या मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देण्यात कुठेतरी कमी पडला आहात. डॉक्टर असे म्हणताच माझ्या डोळ्यात पाणी आले. मी डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर साहेब, आता मी काय करू? मला तर काही समजत नाही. मी तर त्याला या गोष्टीवर देखील काही बोलू शकत नाही. डॉक्टरांनी काही वेळ विचार करून मला एक सल्ला दिला. त्यांनी मला अक्षयला एका चांगल्या संस्कार शाळेत भरती करायचे सांगितले आणि म्हणाले की विद्या मॅडम, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. त्या संस्कार शाळेचे शिक्षक माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना अक्षयबद्दल सर्व काही सांगेल. विश्वास ठेवा, काही वर्षातच अक्षय एक चांगला व्यक्ती म्हणून तुमच्या समोर येईल. पण मला अक्षयला दूर ठेवणे आवडत नव्हते. त्याच्या चांगल्यासाठी मला हे पाऊल उचलावा लागले आणि मी त्याला त्या संस्कार शाळेमध्ये पाठवले. अक्षय माझ्यापासून दूर गेल्यानंतर मी एकटी झाले होते. म्हणून मी रोहित बरोबर लग्न करण्याचा विचार केला. रोहितनेही आनंदाने माझ्या बरोबर लग्न केले. रोहित माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता आणि विशेष म्हणजे तो आजपर्यंत माझ्यासाठीच बिगर लग्नाचा राहिलेला होता. माझ्या आयुष्यात रोहित आल्यापासून माझ्यावर सुखाचा वर्षाव होऊ लागला. जे सुख मी कधीच अनुभवलं नव्हतं ते मला रोहितकडून भेटू लागलं होतं. वर्षभरातच रोहितपासून मला एक मुलगी झाली. असेच हळूहळू दिवस जाऊ लागले. अक्षयच्या तब्येतीमध्ये चांगला सुधार होऊ लागला होता. हळूहळू अक्षय तरुण होऊ लागला होता. मग मी त्याला रोहित आणि माझ्या लग्नाबद्दल सांगितले व म्हणाले की अक्षय, तुला आता एक छोटी बहीण देखील आहे. आणि रोहितला व अक्षयची बहीण मीनाक्षीला मी संस्कार शाळेत बोलावून घेतले व अक्षयची भेट घडवली. अक्षयच्या चेहऱ्यावर तर खूप आनंद होता. अक्षय आता एक समजदार मुलगा झाला होता. तो स्वतःला व दुसऱ्याला देखील समजू लागला होता. त्याची अशी सुधारणा पाहून तर मला खूप आनंद झाला. आता मला समजलं होतं की आपण आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. आपण आपल्या लहान लहान मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. आपलं कुटुंबच आपली खरी संपत्ती असते. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.